भावाची जबाबदारी पूर्णपणे पेलू शकत नाही तिथं तुझी नवीन जबाबदारी मी कशी काय पेलू शकला? मी म्हणजे तुला जबाबदारी वाटते? सपना मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. सपना मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. अगं मी आयुष्यात कधी लग्न न करण्याचा निश्चय केला आहे. पण का म्हणून विचार नको सपना. का म्हणून विचार नको. का विचारू नको राज. का विचारू नको राज. मी आयुष्यभर तुझी पूजा करत आले. आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करत आले राज. माझ्यावर प्रेम करते? हो राज. माझ्यावर प्रेम करते? हो राज. काय बघितलं तू माझ्यावर प्रेम करण्यासारखं? सांगा काय बघितलं तू माझ्यावर प्रेम करण्यासारखं? अगं मी एक सुशिक्षित बेरोजगार करून लहान भावाचा सांभाळ करण्यासाठी रात्रंदिवस रिक्षा चालवतो हे बघितलं तू माझ्यामध्ये? अगं स्वतः कामावर कष्ट करून मी माझ्या भावाला भाकरीचा तुकडा भरवतो हे बघितलं तू माझ्यामध्ये? मी अशा भावनाच्या फार दूर निघून गेलोय. अगं मरून पडले माझ्या भावना. सपना मरून पडले. भावना शून्य जमला माणूस आहे. फक्त माझ्या हृदयात माझ्या मुलासाठी जागा आहे. इतर कुणासाठी नाही सपना. इतर कुणासाठी नाही. आणि मी तर तुझ्याकडे त्या लग्नाची बघितलं सुद्धा नाही. अगदी खरं. एकाच गावात शेजारी राहून तुम्हाला कधी डोळा करून पाहिलं सुद्धा नाही. आणि म्हणूनच तुम्हाला आवडतं. तुम्हाला हवंय राज. तुम्हाला हवंय. सपना स्वतःच गुलामासारखं जीवन जगणारा माझ्यासारखा रिक्षा चालवणारा तरुण काय देणार त्या उद्याच्या नवीन तरुण पिढीला? दुःख, गरिबी, यातना, लाचारी हेच ना. अगं जेव्हा अन्न करून उपाशी मरायची वेळ येईल तेव्हा हातात भिकेचा कटोरा घेऊन गावात फिरणारी माझी मुलं मला प्रश्न करतील, मला विचारतील की बाबा मला खायला घालायची तुमची ऐपत नव्हती तर कशाला जन्माला घातलंच बाबा? कशाला जन्माला घातलं? जन्म झाल्याबरोबरचा मला ठार का केलं नाही बाबा? ठार का केलं नाही? सपना माझी मुलं मला प्रश्न करतील तेव्हा मी त्यांना काय उत्तर देणार? काय उत्तर देणार? म्हणून मला नकोय मुलांनी नकोय बायको. राजच्या जीवनाचा रिक्षा अशा दारिद्र्याच्या चिखलात फसला आहे की तो वाद येईल असं मला कधीच वाटत नाही. सपना कधीच वाटत नाही. माझं एकच ध्येय आहे सपना. मी काही करीन. मी माझ्या भावाची काळाच्या रक्ताचं पाणी करीन पण मी माझ्या भावाला शिकवून खूप मोठा माणूस बनेल. सपना खूप मोठा माणूस बनेल. आणि हेच माझं एकमेव ध्येय आहे सपना. हेच माझं ध्येय आहे. थांब राज. कुठे निघाला? दवाखान्याकडे. दवाखान्यात? होय. कशासाठी? सपना तुला माहित आहे गेली 3 वर्ष झाली आमची शेती पिकली नाही. म्हणून मी 5 वर्षाची शेती गहाण करून रिक्षा खरेदी केला. वाटलं होतं की रिक्षा चालवून मी आणि माझ्या भावाचं पोट भरेल. पण या तालुका वजा गावात धंदा तो काय होणार? आणि आजचं चित्र तू बघितलंस सपना? बघितलंस? अगं माझा भाऊ शाळेतून गायनाच्या स्पर्धेतून प्रथम क्रमांक घेऊन माझ्या समोर आनंदाने उड्या मारतो आणि मला जेवणाचा आग्रह करतो. मला काय करायला पाहिजे होतं? मला काय करायला पाहिजे होतं? अगं मोठ्या भावाचं कर्तव्य म्हणून मी त्याच्यासाठी सुंदर असं स्वयंपाक करून त्याच्या मुखामध्ये मला भाकरीचा पुतळा भरवायला पाहिजे होतं. पण मी ते करता त्याच्या गळावर कापड मारली. सपना कापड मारली. किती क्रूर आहे का मी सपना? किती क्रूर आहे मी. शांत होणार. शांत. आणि मला सांग दवाखान्यात जाऊन काय करणार आहे ना? काय करणार आहे? एक रिक्षावाला स्वतःच्या पोटाची खर्ची भरण्याकरता आणखी काय करू शकतो? म्हणजे सपना आज तरी माझ्या जवळ माझ्या स्वतःच्या मालकीची एकच संपत्ती शिल्लक आहे आणि ते म्हणजे माझं रक्त. तू रक्त विकला? होय सपना होय. कारण मला उद्याला माझ्या मुलाच्या
कॉलेजची फी भरून द्यायची आहे की त्याला पोटभर जेवण वाढायचं. मी काय करू शकतो समजा सांगा, मी काय करू शकतो.